शितले काय झालं शीतलला? अहो काय नाही, आम्ही रस्त्याने येत होतो, ह्या वाटेत पडलेलं दिसले. उन्हाने चक्कर येऊन पडले असेल बहुतेक. सुमन पाणी आण जा. हा भैया ठेवा तिला इथं. हा. शीतल, शीतल काय झालं? अरे त्याचं काय झालं, मी रस्त्याने चाललो होतो, ह्या वाटेत पडलेल्या दिसल्या. बहुतेक उन्हाने चक्कर येऊन पडल्या असते. भैया शीतलला तिकडे ठेवा. हा हा. अरे चला. शितले, तरी मी सांगत होते उन्हात जात जाऊ नकोस म्हणून. सहन होत नाही तर काय गरज आहे का जायची? अहो कुणासाठी तरी आंबे काढायला गेल्या होत्या. जिथे चक्कर येऊन पडल्या होत्या ना, त्याच्या शेजारी आंबे पडले होते. या पोरीचं तर काय कळतच नाही. घरात एवढा आंबा आहे, काय गरज होती का बाहेरचं काढायची? तरी बरं तुम्ही होता म्हणून, नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं. तुम्ही कायम आमच्या मतीला धावून येता. तुमचं उपकार कसं मानायचं तेच कळत नाही. अहो आई, आभार कसले त्याच्यात. आता माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. उपकार वगैरे काय नाही. काय शितले, शितले, अगं अगं बरी आहेस ना? शीतल, अगं बरी आहेस ना? बरं आई, ह्यांना दवाखान्यात वगैरे न्यायचं असेल तर मला सांगा, आम्ही हाय इथंच. आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही. काय लागलं की फोन करा, दुसऱ्या सेकंदाला इथं टच लगेच येतो. काही लागलं मला फोन करा. शितले, काय नाही झालं, निघा. तुला तुला म्हणतोय रावले, निघा. कळतंय का नाही? अरे सच्चे, हा निघा. हा आई, शीतलला घेऊन आतमध्ये जा, त्यांना जरा आराम करू द्या. होय. शीतल चल चल, उठ बाई उठ. चल आज जाऊया. चल. फौजी, आओ तुम्ही का निघून आला तिकडनं? हा, आता अशा वेळी तुम्ही तिकडे थांबायचं का आम्ही? काय झालं, चिडलं का काय? नाही, तुमच्या होणाऱ्या बायकोला अख्ख्या गावासमोर उचलून आणलं.
म्हणून म्हणलं चिडला का काय. चिडू नका हो, असे चिडू नका भाऊजी. अहो आमच्या मनात तसं काहीच नाही. उलट आमच्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्टच आहे. आता तुमच्या घरी कोल्ड्रिंक बिस्किट कोणी आणून दिली? आम्ही. का? तर रिस्पेक्ट आहे म्हणून. हा बच्चे काय झालं ते काय मुद्दाम नाही केले. शीतल अशा रस्त्यात चेक करून पडल्या, त्यांना जर उचलून नसतं आणलं तर तुम्हीच म्हणले असते. काय बाबा माणूसकीच नाही. भाऊजी तुम्ही बॉर्डरवर जाऊन जसं देशासाठी काम करता ना, आम्ही इथं राहून देश सेवेचं काम करतो लोककल्याणाच्या माध्यमातून. हा आता काय लोककल्याणाचा येडा उचललाय म्हणल्यावर तेवढं केलंच पाहिजे. आडल्या नडल्या लोकांना मदत करणं हे काम आहे आमचं. आता तुमच्यासारख्या फौजींच्या घराची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्यच आहे. तुम्ही बॉर्डरवर जाऊन डोळ्यात तेल घालून आमचं रक्षण करणार, मग आम्ही गावात राहून एवढं करू शकत नाही का? तुम्ही आता बॉर्डरवर जाणार, तुमच्या फॅमिलीची काळजी करणार हे आमचं कर्तव्यच आहे फौजी. त्यांना काय हवंय काय नकोय, काय दुखलं खुपलं तर तुम्ही तिकडनं थोडीच येणार आहे. हा इथं आम्हीच असेल ना त्यांच्या जवळ, त्यांच्या हाकेला ओ देणारी. फौजी तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कायम इथं असू. तुमच्या फॅमिलीची जीवापाड काळजी घ्यायला. हो सिव्हिलियन फौजी, सिव्हिलियन. काय फौजी तुम्हीच म्हणले होते ना सिव्हिलियनच्या अंगावर हात टाकणं आमच्या तत्वात बसत नाही. हा शोभत का हे? बेस्ट शिपायाला काय फौजी तुम्ही हे इस्त्री खराब केली सगळी. त्याला काय अर्थ आहे राव? जाऊ दे, तसं बी शीतलला उचललं होतं तवा इस्त्री खराब झाली होती की. हा असू दे, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही लग्न करायचं आणि बॉर्डरवर जायचं. इथं काळजी घ्यायला आम्ही आहे. तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. येतो कार्यालयावर जायचं.